गुरुवारी बोललेले आहेत आणि त्याच्यानंतर बोलणं फार चुकीचं असतं. मित्र, बेळगाव जिल्ह्याचा बुलंद आवाज, आमचे नेते, बेळगाव जिल्ह्याचा पॅन्थर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते माननीय अशोक कुमार असुदे साहेब, ज्यांच्या विचारांच्या तेजाने आम्ही घडत राहिलो ते माझे गुरुवर्य सुरेश कसबे सर, आताच बोललेले कांबळे सर आणि कांबळे सर, माझे मित्र अजित पोळ, माझे मार्गदर्शक नेहमी मला शैक्षणिक सहकार्य करणारे सुनील कांबळे दादा, सातत्यानं नोव्हेंबर पासून माझ्याशी कॉन्टॅक्ट चालू होता की बाबा साहेबांच्या कानावरती घाल आणि इथं आम्ही एक संघटना स्थापन करणार आहोत. यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे अजित आणि सागर, त्याला अनिल म्हणता तुम्ही, माझे सन्माननीय मित्र मुरलीधर आणि आपण सर्व माता बहिणी. मित्र सरांनी ज्यावेळी बोलायला सुरुवात केलं त्यावेळी मी म्हटलं फुले शाहू आंबेडकर चळवळ मी सांगेल आणि सर साहेबांच्या बद्दल बोलतील. पण साहेबांच्या बद्दल बोलण्यापेक्षा त्यांनी फुले शाहू आंबेडकर पहिला सुरुवात केली आणि नंतर मी बसल्यानंतर विचार केला आता मी साहेबांच्या सोबत बोलेल, तर साहेबांच्या बद्दलही त्यांनीच बोललं आणि त्याच्यामुळे काही शब्द शिल्लक राहिलेले नाही. असं गृहीत करून 2च मिनिटांमध्ये मी माझं मनोगत संपवणार आहे. मित्र, एकदा काय झालं, शाहू महाराजांच्या दरबारामध्ये काही 100 घोडे होते आणि ते 100 घोडे असताना त्या 100 घोड्यांची निगा करणारा एक माणूस तिथे नेमण्यात आलेला होता आणि ती 100 घोडे रोज तो निगा करत होता. एक दिवस शाहू महाराज तिथे पाहण्यासाठी गेले आणि पाहण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की 100 घोडे हे लंगडे चालत आहे. त्यावेळी शाहू महाराजांनी विचारलं, का रे बाबा, हे घोडे सगळे चांगले होते आणि हे लंगडत काय? त्यावेळी तिथे असणाऱ्या माऊतांना उत्तर दिलं, महाराज माफ करा, त्या घोड्यांची रखवाली करणारा जो माणूस आहे तो माणूस लंगडा आहे, त्यामुळे या घोड्याने त्याचं अनुकरण केलेलं आहे आणि हीच परिस्थिती आमच्या समाजामध्ये झालेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीनंतर या देशामध्ये पॅन्थरसारखी संघटना निर्माण झाली आणि या संघटनेचं वारं महाराष्ट्रामध्ये घुमू लागलं आणि ते घुमत असताना त्याची वाफा ही निपाणीमध्ये परत गेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. आणि या वाफेमध्ये डॉक्टर अच्युत माने सर असतील, अविनाश कटी सर असतील, सुभाष जोशी सर असतील, IM बेग सर असतील, अशी माणसं निर्माण व्हायला लागली. पण ही सगळी माणसं आपापल्या व्यवसायामध्ये कामामध्ये गुंफत राहायला लागली आणि गुंफत असताना समाज आशेने त्यांच्याकडे पाहत होता. पण एका क्रांतीसूर्याचा जन्म झाला. तो क्रांतीसूर्य म्हणजे माननीय अशोक कुमार असुदे साहेब होय. त्या क्रांतीसूर्याने खऱ्या अर्थाने चळवळीचं निपाणीचं नेतृत्व केलं. फक्त नेतृत्व केलं नाही, त्यासाठी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आपण मटणाचं ताट तुम्ही पाहिलं असेल, मटणाचं ताट, मटणाच्या ताटामध्ये काय असतं? मटण असतं, पांढरा रस्सा असतो, लाल रस्सा असतो, भात असते, आमटी असते, कांदा असतं. ते का सांगत आहे तर समाजामध्ये अशी भांडवल निर्माण झालेली आहे की फक्त मटण खातात आणि मी समाजकारण करत आहे म्हणून सांगतात, कोण चपाती खात आहे आणि मी समाजकारण करत आहे म्हणून सांगते. पण तसं नसतं मित्र हो. तर सरांच्याकडे गेला, एक दिवस तुम्ही बसा, एक पुस्तक तयार होईल इतकं कार्यक्रम तिथे राबवले जातात. सकाळी नवरा बायकोचं भांडण असेल, शेतीची कामं असतील, काही समस्या असतील, पोलीस स्टेशन असेल, कागदपत्र वेगवेगळ्या. मी तर ज्यावेळी जातो त्या लोकांनी कान माझं सुन्न होतं, इतक्या प्रमाणात माणसं त्यांना भेटायला येतात आणि या सगळ्या लोकांचं नेतृत्व करण्याचं काम माननीय अशोक कुमार असुदे साहेबांनी सातत्यानं गेल्या 30 वर्षामध्ये केलेलं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या जयंतीच्या माध्यमातून तुम्ही हा कार्यक्रम इथे राबवत असताना आज छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मिलन आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज वारले आणि एकीकडे बहिष्कृत भारत नावाचा पुस्तक आणि वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 एप्रिलला चालू केलं. हा योग्य संयोग तुम्ही धरून इथं दलित क्रांती सेनेची स्थापना केलेली आहे. या सर्वच घटकांना मी शुभेच्छा देतो आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो, साहेबांचा व्याप फार मोठा आहे. साहेब कधीही तुमच्याकडे जास्त येऊन काम करतील ही आशा धरू नका, तर तुम्ही साहेबांच्याकडे जावा, तुमच्या समस्या मांडा. तुमच्या समस्यांचं निराधार करणारं निपाणी भागातलं एकमेव केंद्र कुठलं असेल तर ते म्हणजे अशोक कुमार असुदे साहेब आहेत. ते तुम्ही लक्षात ठेवावं असं मला वाटतं. कारण मित्र, स्वातंत्र्यानंतर बहुजन समाज स्वावलंबी आहे, पण स्वातंत्र्याचा सूर्य फक्त आमच्याच झोपडीत उगवला. इतिहासातील स्वावलंबन निर्माण करण्याची ताकद ही फक्त आमच्यातच आहे आणि म्हणूनच मी सुद्धा उभा आहे. कारण डोक्यावरती बुद्ध बसव फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आहे. मोडेल पण वागणार नाही इतकी ताकद फक्त माननीय अशोक कुमार असुदे साहेबांच्या मध्ये आहे. ही आपण घेणं काळाची गरज आहे. संयोजकांनी मला इतकं बोलवलं त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि माझ्या शब्दांना
धन्यवाद सर.